मस्तीन बाई कुठे गेला होता तेवढ्या सकाळी? पळाला. ती वेळ गेली आता. तसं होय. नाही नाही, 7 जन्माची गाठ आहे आता. थांबा थांबा, एवढी मोठी कमिटमेंट नको. ती झाली आता 1 ऑक्टोबरलाच. अहो हे काय आता? पाया नाही पडत आहे तुमच्या. स्ट्रेचिंग करालोय हो. व्यायाम व्यायाम आमची आई साहेब म्हणतात. सकाळ सकाळ पहिला व्यायाम झाला पाहिजे बघा. पहिलं शरीर कमवायचं माणसानं, नंतर पैसा कमवायचा. चांगलंय. आणि आता लग्नाच्या ह्याच्यात आहे नाही, खाणं पिणं बी लय झालंय. हो माझंही खूप झालं खाणं. तुम्ही बी येत चला की माझ्या संग, सकाळी सकाळी पळायला जात जाऊ आपण. बापरे, पळायला वगैरे नको अगदी, पण घरच्या घरी व्यायाम करत जाईन. तसं करा मग. घरी करा बाहेर करा, पण व्यायाम करा, ते महत्वाचं आहे. हो खरंय. तुम्ही दोघं इथं आहेसा व अख्ख्या घरात हुडकलं तुम्हासनी. हे बघ, उद्यापासून लक्षात ठेव, इकडे तिकडे यासनी हुडकायचं नाही. बर बर, झापोरा तू आंघोळ करून घे आणि पोरी आवर तुझं. देवीची आरती आणि पूजा करायची आहे. मी? हा तुम्हीच. आता आई साहेब नाहीत आज म्हणल्यावर दुसरं कोण करणार तुमच्याशिवाय. नवी नवरी आहेस नव. पण भुवनेश्वरी मॅडम कुठे गेल्या? ती नवस फेडायला जाणार होती नव. गेल्या पण त्या? हा पाटे पाटीच गेल्या त्या. 4 वाजताच माझ्या खोलीत आलत्या, मला सांगायला सांगून गेल्या. मी गेलतो दारापत्र सोडायला, पण काय पोचल्या का नाही काय कळलं नाही. फोन आला नाही. पोचली का करील ती फोन. शिस्तीची आहे ती. मला कळलंच नाही त्या कधी गेल्या. अगं तू गाढ झोपली होतीस म्हणून उठवला नाही तिनं तुला. खरं तर एरवी मला पहाटेच जाग येते, म्हणजे उठते मी पहाटेच, पण आज असं कसं झालं माहित नाही. सॉरी सॉरी सॉरी. हो ठीक आहे, एवढं स्वारी बिरी म्हणायची काय गरज नाही आहे. लागला डोळा आता, काय एवढं काय, असू दे. आणि दमली पण होतीस तू. बर आवरा आता, देवीची पूजा आणि आरती करायची ना. चल चल. हॅलो, भुवनेश्वरी मॅडमशी काही बोलणं झालं का तुझं? हो हो झालंय, बोलणं झालंय. हा, मग कधी करतोय जॉईन नोकरीला? नाही अगं, आता लगेच नाही करत आहे जॉईन. लगेच नाही का? काय झालं? अरे भुवनेश्वरी मॅडम म्हणाल्या होत्या ना की 1 ऑक्टोबर पासून तू जॉईन करशील म्हणून. हो म्हणजे बोलल्या होत्या, पण त्या सध्या आता नवस फेडायला गेलेत ना. मग त्या जेव्हा परत येतील तेव्हा करेन जॉईन. बरं ठीक आहे. ऐक, जर आई बाबांनी तुला आपल्या लग्नाबद्दल विचारलं तर त्यांना सांग की आपण इतक्यात करणार नाही आहोत म्हणून. का असं का सांगू? अरे आता ताईचं लग्न झालंय तर दोघे माझ्या मागे लागलेत. मी त्यांना सांगितलंय आधी तुझी नोकरी सुरू होऊ दे, मग बघूया, काही घाई नाहीये. आणि तसंही आपण ज्याच्यासाठी घाई करत होतो ते ताईचं लग्न झालं ना, मग आता आपल्या लग्नाची काही चिंता नाही. करेक्ट आहे. चल नंतर बोलूया, मी फोन ठेवते. हा बाय, लव्ह यू. बाय, लव्ह यू. हा तेच म्हणलं, तुम्ही पोचला का नाही काय कळना. बर 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 झालं, बरं. हा तब्येतीची काळजी घ्या. ठीक आहे. हा भोईचा फोन होता. पोचल्या. पोचली ना व. हा. बरं चांगलं झालं. शांता, पूजेची तयारी झाली ना व. धनाजी, रखमे, चला या. आते चला पूजा आरती करूया. वय वय लगेच करून घेऊ. होय. धनाजी या रे समदे. सुनबाई घे, आरती घे. हो हो. अगं कालच आलीस की तू या घरात, आणि आज तुला पूजेचा मान पाहिजे वय. विद्या, चहा दे ना मला. थांबा 1 मिनिट, जरा भाजी करते आणि मग गाळून देते तुम्हाला. बर तू तुझं काम कर, मी घेतो चहा. ओ नका, थांबा थांबा थांबा, तुम्ही सांडाल काहीतरी. देते मी, देते. 1-2 मिनिटं थांबा. हा 2च मिनिटं थांबा. अक्षू, आवरलं का ग तुझं? तुझा डबा भरते मी. विद्या, दुर्गे,
काय सकाळी सकाळी नाट लावतीयास? पूजा करायची आहे ना व? हा, पण सुनबाई करणार, तू कुठं? हे कुणी ठरवलं? त्यात काय ठरवायचं? भुवीच्या माघारी तिची सुनबाईच करणार की पूजा आरती. हा मान माझा आहे. मास्तरीनबाई काल परवा आल्यात आणि मग आता लगेच तिला पूजेचं कसं कळेल? होय का नाही? पूजेचा मान मास्तरीन बाईंचा आहे. वय असेल, सुनबाईंचा मान असेल, पर घरात मोठं कोण आहे? म्या आहे का नाही? तशी तर नात्यानं म्या तुझी सासू लागते, म्हणजे म्याच पूजा करायला पाहिजे का नाही? हा, देवाच्या कामात कशाला उगा तंटा करतीयास? ते तुम्ही करायला सात्या, म्या तर गपगुमान पूजा करायला ना व. ही आली मध्ये. त्या मध्ये नाही आल्या. आईसाहेब नसताना देवाची पूजा आरती त्याच करणार होत्या. पर ताईच्या माघारी तिनं मला पूजा आरती करायला सांगितल्या ना व. वय की माझ्या समोर सांगितलं मावशीनं मम्मीला. नाही, आता ताईन हाय म्हणल्यावर ह्या घराची उत्तराधिकारी म्या हाय. आणि देवीची पूजा करायचा मान माझा हाय. हं? आणि त्यो मला मिळायलाच पाहिजे. दुर्गे, उगा सकाळी सकाळी नाट कशाला लावतीयास? बया वात्या, म्या नाट लावती? घ्या, म्या नाट लावायला म्हणा. सकाळ धरणं म्या आरतीची तयारी करायला आणि म्या नाट लावायला व. ताईचं माघार या घराच्या कारभार नीट चालावा म्हणून याच्याकडे लक्ष द्यायला म्या. आणि म्हणून म्या नाट लावली. मला काही मानपान हाय का नाही या घरात? अगं साधं पूजा करायचं म्हणलं, मला नाट लावली म्या. देवीची साधी पूजा मी करू शकत नाही म्या. मॅडम तुम्ही करा आरती, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्ही रडू नका प्लीज. खरंच करा आरती. माझी हरकत आहे पण अधिपती, तुम्ही या बायकांच्या भानगडीत कशाला पडायला जा? नाही, आईसाहेबांच्या इच्छेचा मान राखला गेला पाहिजे ना. पण घरात बाहेर सगळीकडेच त्यांनी जर सांगितलंय आजी की त्या नसताना मास्तरीनबाई करणार पूजा आरती, तर ते तसंच झालं पाहिजे. हा, करा करा, तुम्हाला जसं पाहिजे तसं करा. आम्हाला कोण विचारतंय? नावाला नातं आहे नुसतं. आमची काय किंमत आहे बाई या घरात? करा, तुम्हाला जे करायचं ते करा. दुर्गे, अगं गप की, नग भोंगा पसरू उगा. थांब, भूविषयी बोलू दे मला. धनाजी, फोन दे बाबा माझा. हे काय चाललंय? अक्षू सासरी गेली विद्या. माझ्या लक्षात नाही आलं. आई, आज फक्त एकटीचा डबा करायचा आहे माझ्या, ताईचा नाही. लक्षात आहे ना? हा हा हो हो. आणि हो, मला जायला अजून उशीर आहे, त्यामुळे थोड्या वेळाने भर. हा, अक्षूची खूप सवय झाली हो. तिच्याशिवाय घर खूप सुनं वाटतंय. हळूहळू सवय होईल आपल्याला. आता काही दिवसात इरा पण जाणार ना, मग आपण दोघंच. मुली किती पटकन मोठ्या झाल्या ना विद्या. हो ना. परवापर्यंत या पोरी शाळेत जायच्या, अंगणात नाचायच्या, खेळायच्या, आई बाबा म्हणून आपल्या मागे पुढे सारखा गोंधळ घालायच्या. आणि आता काळ किती पटापट पुढे सरकतो ना. आपली मुलगी सासरी गेली सुद्धा.
ज्यांनी ज्यांनी कमल बरोबरचं लग्न मोडलं म्हणून आपल्या अक्षूला टोमणे मारले ना, ते सगळे आता तिच्या लग्नाचं कौतुक करत थकत नाहीये. हा ते परांजपे वहिनींचा फोन आला होता मला म्हणत होत्या, बाई लेकीचं लग्न अगदी राजेशाही थाटात झालंय राजेशाही थाटात झालं खरं. आणि आता असंच नांदू दे तिला अगदी राणीसारखं. माझ्या अक्षूचा संसार छान सुखाचा होऊ दे रे देवा, एवढीच तुझ्याकडे प्रार्थना आहे. हा 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 हा, वय 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 भुवे, बरोबर बरोबर आहे तुझं. हा सून आहे या घरची. वय वय ठीक आहे ठीक आहे. हा वय 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 कळलं कळलं. हा अरे तेच की म्हणताना मी फोन केला ना. बर बर हा बर बर नंतर बोलू निवांत. ठेव. काय म्हणल्या? अरे आत्या खरं बोल बर का. दुर्गे, मी कशाला खोटं बोलणार आहे? भुवीनं सांगितलंय माझ्या माघारी सूनबाईनच पूजा केली पाहिजे. पण ऐका आता, घ्या. असं काय बी नाही झालं. ताईनं मला आवर्जून सांगून गेलती का तूच देव पूजा अर्चा समजा तूच करायचं म्हणून. वय माझ्या समोर म्हणली होती मावशी का मम्मीलाच फक्त पूजा अर्चा करू दे म्हणून. जाऊ दे ग त्यांची, जाऊ दे. आता मला कळलंय या घरात आमची काय बी किंमत नाही. नाही 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 किंमत आमची. आता बघितलंच ना व, माझ्यावर विश्वास नाही आत्याचा. लगेच ताईला फोन केलाय. मला अजिबात आवडलेलं नाही बरं का आत्या. माझं नोकरा चाकरा समोर समजा केलंच बघ तू. असं काय मागितलं होतं का? सोनं नाणं मागितलं होतं का काय? फक्त पूजा तर करायची होती का नाही? माझं पुरतं ऐकून तर घेशील. आता काय ऐकून घेऊ मी तुझं? मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा ना, रडू नका. तुम्ही तरी सांगा ना त्यांना. अगं गप की, भुवीनं सांगितलं आहे दुर्गी एवढी रडती तर तिला आज आरती करू द्या. आणि तिनं सांगितलं की आता याच्या पुढे ती येई पातूर समजा तिलाच बघू दे. बघितलं का? अधिकारी सांगितलं उगाच रडली का नाही मी एवढी? बाई आता घे की मान. मला नगात असलं मान असं मागून मिळालेलं. दुर्गे अगं समजे खोळंबलेत, उगा नाटकं करू नकस. मॅडम तुम्ही मोठ्या आहात खरंच. आणि भुवनेश्वरी मॅडमना फोन करायच्या आधीच मी म्हटलं होतं माझी काहीच हरकत नाहीये. नाहीच आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही करा ना आरती प्लीज. खरंच तुम्ही करा आरती, आनंदाने करा आरती. या अधिपती तू मसनी चालणार आहे ना वा? आईसाहेब म्हणल्यात तसंच व्हायला पाहिजे. आवरा चला, फॅक्टरीत जायचंय आम्हाला. लांबड लावून घालाय. चला या. शांत घ्या. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. सरकार बसा बसा, चहा घ्या. बसा. खाली आरती आरती सुरू आहे. आरती. कोण कोण? अहो थोरल्या सरकार नाहीत ना, करत असेल कोणीतरी आरती. मी काय? अहो सरकार बसा तुम्ही, चहा घ्या. मी बोलवतो आजींना. घ्या चहा घ्या तुम्ही. मी आजींना बोलवून आणतो. हा अंबाबाईच्या नावानं सांग भलं. अंबाबाईच्या नावानं सांग भलं.
असू दे असू दे. सुखी सुखी राम. तुम्ही ठीक आहे जाणव? हो. वाईट वाटलं नाही ना तुम्हाला? आईसाहेब येऊ देत, थांबा. आईसाहेब आले की सगळं नीट होईल. हो हो. आम्ही फॅक्टरीत चाललोय. फॅक्टरी आवरतो मग आता मी. हा, दुर्गे ठेव आता ते आणि स्वयंपाकाचं बघ. बर. मी करू का काही? अगं नग तू नग 5 परताण्याची माहेरून परत आलीस ना त्या काम करू शकतेस. आता काय बी करू नकास. अहो पण मला सवय आहे. अगं नग म्हटलं ना, राहू दे. धनाजी आदिपतीसाठी चहा ठेव रे. सगळ्यात पुढं पुढं करू नगस. नाही, नोकर चाकर आहेत की घरात. घरातली माणसं काम करत नाहीत. हा, तू जा आत्याच्या खोलीत जाऊन आराम कर. आणि हा, नाही म्हणजे ताईनं सांगितलंय जवर देवदेव होत नाहीत तवर तू अनाधिपती लांब राहायच. तू आत्याच्या खोलीत राहायच. नाही म्हणजे कसं असतंय, आधी देवदेव होत्यात, मग घरात सत्यनारायणाची पूजा असती, मग गोंधळ होतोय. त्यानंतर तुम्ही दोघं नवरा बायको म्हणून एकत्र येऊ शकताय. कळतंय काय? नाही अगं ताईनं मला सांगितलंय का तुमच्या दोघांवर लक्ष ठेवायचं. उगा असं काय बी करू नका ज्यामुळे देवीचा कोप होईल. कसं आहे, ताई का नाही या समध्या गोष्टी मानती, लई मानती. आई अंबाबाई वाचू ग बाई. अजय मला बी चावत वाटलाय. धनाजी हे जरा कापून घे. अक्षरा बरं झालं आलीस. ये घे. आदिपतीला चानी देशील? हो. थांब. मास्तरीन बाईला आदिपतीच्या खोली जायला मनाई केली ताईनं. हा, पण चहा द्यायला गेली तर काय होतं या? आदिपतीच्या खोलीत पाऊल बी टाकायचं नाही असं सांगितलंय ताईनं. पाहिजे तर फोन लावू काय? नाही नाही नको, राहू दे. चंचे हे घे, तू घेऊन जा चहा. थांब थांब थांब, तुझा चहा बिने. चल मी अभि येते. अक्षरा जाऊ दे त्यासनी. ये आपण दोघी चहा पिऊ. ये आपण दोघी घेऊ चहा. अरे नाही रे, किरामिष्ट तोंडाच्या. संध्याकाळी तो कंपनीवरनं माणूस येणार आहे. नाही सगळी मशिनरी बदलायची गरजच नाही तर. नाही तो मुंबईवरून तेवढ्यासाठी यायला लागलाय. लोड घेऊ नको. आणि मी बी यायला लागलोय फॅक्टरीत. आलो की 10 मिनिटात येतो मी. हा, आलो, पोचतोच. चा मला नको आहे. का? नको, तू पहिली बाहेर बाहेर. म्हणजे बाहेर. मास्तरीन बाईसनी कसं वाटेल ते? बरं वाटत नाही. चल. त्यात काय वाटणार आहे? तोस केव्हा पडल्यास काय? अडगेवानी वागू नको. तुला सांगितलं तेवढं कर की. चांगलं वाटत नाही ते. बाहेर जा. नाही जाणार. मग बस इथं, मी जातो. घे चहा घे. आपण दोघी पीत बसू. आजी एक विचारू का? विचार की. मॅडमनी तुम्हाला फोनवर काय सांगितलं? म्हणजे नेमकं काय म्हणाल्या त्या? अगं तेच जे मी सांगितलं. दुर्गी रडायला लागली तर तिला करू दे आरती. सॉरी पण मला खरं नाही वाटत आहे. का?
तुला असं का वाटतं या? मला असं वाटतं की तुम्हाला मॅडमनी काहीतरी वेगळं सांगितलं आणि तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं. आजी प्लीज सांगा ना खरं, माझी शपथ आहे तुम्हाला. अगं शपथ काय घालतीयास? भुवी म्हणाली दुर्गीलाच करू दे पूजा आणि आरती, कारण दुर्गीला समजा माहित आहे ना पूजा कशी करायची, आरती कशी करायची, आणि या घरचे समजा रीतिरिवाज समजा ठाऊक आहे तिला. आणि भुवी आली की शिकविल की तुला समजा. हा असं म्हणाल्या त्या? अगं म्हणाय कशाला पाहिजे? अगं नग जास्त विचार करूस. काय आहे ना, तू नवीन आहेस पण शेवटी मान तुझाच आहे. दुर्गी काय पाहुणी आहे, तू सून आहेस या घरची. आजी, मोठे मालक बोलवायला लागलेत, या लवकर. वय वय आले आले. घे, चहा पिऊन घे.